भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी। अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर उदयनराजे भोसले यांना भाजपकडून साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून उदयनराजेंच्या नावाची चर्चा सुरू होती। उदयनराजे यांनी देखील आपल्या परीने तयारी सुरू केली होती। अखेर भाजपकडून त्यांना मंगळवारी उमेदवारी जाहीर केली आहे। साताऱ्यातूून लोकसभेसाठी तिकीट मिळावे यासाठी उदयनराजे आग्रही होते। यासाठी त्यांनी दिल्ली जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती। उदयनराजे दिल्ली भेटीनंतर राज्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष सुरू केला होता। मात्र तरीही पुढील काही दिवस त्यांच्या नावाची घोषणा झाली नव्हती। त्यामुळे एक प्रकारची धाकधूक त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली होती। भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 12वी यादी जाहीर केली आहे। या यादीमध्ये उदयनराजे यांचं नाव आहे। त्यामुळे अखेर उदयनराजे यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय असं म्हणावं लागेल। उदयनराजे यांच्यासमोर शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांचं आव्हान असणार आहे। त्यामुळे महायुतीचे उमेदवार उदयनराजे विरुद्ध महाविकास आघाडीचे शशिकांत शिंदे अशी लढत साताऱ्यात पाहायला मिळणार आहे। महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।